हाय गाईज, वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. तर आज आपण एक अशा गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत की आपण काही काही वस्तूंची सुरुवात कशी करायची आपल्याला कळत नाही. म्हणजे काहीतरी आपल्या समोर आहे, तेथे आहे, हे ज्यावेळेस आपण आवर्जून सांगण्यासाठी विचार करतो ना, त्यावेळेस सेंटेन्सची सुरुवात कशी करायची. कारण आपल्याला सुरुवात करायची सवय झाली, करता पाहिजे, वर्क पाहिजे, काय क्रिया कशावर झाली ते पाहिजे, तरच आपले सेंटेन्स बनवायचं. पण आज आपण जरा वेगळा म्हणजे जरा वेगळी ट्रिक वापरून आपण सेंटेन्स आपल्या समोर बनवायचंय. पण जी वस्तू आपल्या समोर आहे तिथे सब्जेक्ट नाहीये, तिथे सब्जेक्ट नाहीये, तरी पण सेंटेन्स होतो, एक वाक्य तयार होतं. जसं की आता मला सांगायचंय की हा पेन टेबलावर आहे, तर मला असं सांगायचं हा पेन तिथे आहे, तिथे आहे. ह्या तिथेसाठी आपण देअरचा उपयोग करतो आणि देअर आलं की तो मग पुढे बरोबर सेंटेन्स तयार करतात. म्हणजे इथे सब्जेक्ट नाहीये तरी पण सेंटेन्स आपण सुरुवात करू शकतो. त्यामुळे आज आपण खूप छान युनिक देअरचा काही सेंटेन्स पाहणार आहोत आणि देअर एकदा आपल्याला समजला की आपण खूप सारे सेंटेन्स बनवू शकतो. लेट्स बिगिन. देअर, तेथे, वस्तू, प्लेस, सांगण्यासाठी. हा देअर ज्यावेळेस एक वस्तू वापरतो त्यावेळेस इज येणार. जसं की स्ट्रक्चर काय आहे, देअर इज किंवा आर येणार आणि पुढे काय येणार, ऑब्जेक्ट येणार. जसं की इजला आणि आरला समजून घेऊ. एक वस्तू असेल तर इज आणि एकापेक्षा जास्त वस्तू असेल तर आर. काही सेंटेन्स आपण पाहू. हा म्हणजे पेन तिथे आहे, टेबलावर आहे. पेन टेबलावर आहे म्हणजेच काय, देअर इज अ पेन ऑन द टेबल. झालं. इजचे आपण भरपूर सेंटेन्स घेऊ, नंतर आरची घेऊ, म्हणजे ऍटलीस्ट 3 तरी घेऊ ना. तर मला सांगायचं की एक कॅट खोलीत आहे, एक मांजर खोलीत आहे, तर कसं होणार, देअर इज अ कॅट इन द रूम. मला आवर्जून सांगायचंय तेथे गार्डन आहे, तिथे एक गार्डन आहे म्हणजे काय, देअर इज अ तिथे एक गार्डन आहे. आता आपल्याला असं सांगायचं एकापेक्षा जास्त वस्तू आहे, टेबलावर 2 बॅग आहेत आहेत तर काय येणार, देअर आर, जास्त आहे ना, जास्त आहे, देअर आर 2 बॅग्स. तेथे खोलीत 2 मांजरी आहेत. देअर आर 2 कॅट्स इन द रूम. टेबलावरती बॉटल आहेत, बॉटल आहेत म्हणजे 2-3 आहेत, म्हणजे टेबलावर 4 बॉटल आहेत. तर काय म्हणायचंय, देअर आर 4 बॉटल्स ऑन द टेबल. अशा प्रकारे आपण देअरला समजून घेतलं. ज्यावेळेस एक वस्तू असेल आपल्याला सांगायची, तिथे एक वस्तू आहे, त्यावेळेस इज येणार आणि एक वस्तू बदल येणार. आणि ज्यावेळेस आपल्याला एकापेक्षा जास्त सांगायचे त्यावेळेस आवर्जून आर येणार आहे आणि जे आपण ऑब्जेक्ट बोलतो त्याला यस आवर्जून येणारच, म्हणजे ते जास्तीचं प्रमाण आहे तर यस येणारच आहे. त्याच्यामुळे आवर्जून हा पॉईंट आपण लक्षात ठेवू. आता आपण काय करू, वॉच आणि वर विषयी जाणून घेऊ. वर म्हणजे होते, तिथे होते. आता वॉच कोणासाठी, ज्यावेळेस एक वस्तू असणार आहे त्यासाठी वॉच, आणि एकापेक्षा जास्त वस्तू असेल तिथं वर येणार. जसं की टेबलावरती पेन होता तर काय येणार, देअर वॉज अ पेन, देअर वॉज अ पेन ऑन द टेबल. रस्त्यावर एक मुलगी होती, देअर वॉज अ गर्ल ऑन द रोड. नंतर मला सांगायचंय माझ्या म्हणजे माझ्या बॅगेत एक बॉटल होती, देअर वॉज अ बॉटल इन द बॅग.
आता हे झालं वॉज विषयी. आता वर बोलायचंय. वर म्हणजे एकापेक्षा जास्त होत्या वस्तू. जसं की रूम मध्ये 2 मांजरी होत्या, तर काय होणार? देअर वर 2 cats in the room. बागेत 4 म्हणजे गुलाबचे झाड होते, आपल्याला असं म्हणायचं. तर कसं होणार? देअर वर 4 flowers in the garden. In the garden. मला सांगायचं आहे, माझ्याकडे 3 ड्रेस होते. देअर वर 3 ड्रेस myself माझ्याकडे. फ्रॉम मी पण होतं. फ्रॉम मी सांगू शकतो. होते हे आवर्जून सांगायचंय, पण ते कसं वॉज आणि वरनी हे एकदा आपल्या लक्षात जर आलं तर आपण खूप सारे सेंटेन्स बनवू शकतो. जसं की मी 2 मूवी पाहिजे होते. देअर वर 2 मूवी. There were 2 movies. See me. मी 2 मूवी पाहिल्या होत्या. छान पद्धतीने आज आपण देअर विषयी जाणून घेतलेला आहे. पण हे थोडे सेंटेन्स आपण करून पाहिजे, ह्याने आपली एक ट्रिक लक्षात आली. पण जर आपण असेच सेंटेन्स कमीत कमी 15 किंवा 20 जर करून पाहिजे तर अजून खूप छान लक्षात येतं. कारण आपण लक्षात घेऊ शकतो शिकवलेलं, पण आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे रोज आपण छोट्या छोट्या टॉपिकवरती बोलतो ना, ते टॉपिक्स आवश्यक म्हणजे लक्षात राहिलेच पाहिजे, म्हणून आपण त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. तर प्रॅक्टिस केली की डेफिनेटली आपल्याला खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलायला येऊ शकतं. तर तुम्ही आवर्जून माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहता. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक मला खूप छान एनकरेज करतं नवीन रोज टॉपिकसाठी. तर भेटू. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.